सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. मधुकर शेठ गारे आणि मी गेली 25 वर्षापासून एकत्र काम करतोय. संयमी नेतृत्व कसं असावं, शांत संयमी नेतृत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे मधुकर शेठ गारे आहेत. खूप साऱ्या लोकांशी संबंध असणारे, अतिशय वाडी वस्तीत एकरूप झालेले आणि लोकांना सहकार्य करणाऱ्या आणि त्यांच्या अडीअडचणीवर सोडवणूक करणाऱ्या असं मधुभाऊंचा स्वभाव आहे. सगळ्यांशी, लहान थोर मंडळींशी अतिशय चांगल्या स्वभावाचं हे आमचं नेतृत्व आहे. पडद्यामागचे कलाकार कोण असतील हे सगळं सुधागऱ्यांचं विश्व उभं राहत असताना पडद्यामागे जे मुख्य कलाकार कोण असतील ते मधुकर शेठ गारे आहेत आणि त्याचं श्रेय निश्चितपणे त्यांना जाते. आपला छोटा भाऊ पुढे जात असताना त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती मधुभाऊ सांभाळतात. आज सुधाभाऊ येथे नसले तरी प्रचंड कार्यकर्त्यांची ओघ या ठिकाणी आहे. ज्या हिशोबाने मधुभाऊ 25 वर्ष काम करत आहेत त्यामुळे जरी सुधाभाऊ ह्या तालुक्याचं नेतृत्व करत असले तरी मधुभाऊंवर प्रेम करणारी कार्यकर्त्यांची संख्या देखील खूप आहे. त्याची प्रचिती सकाळपासून येते. सकाळपासून कार्यकर्त्यांचा ओघ आहे. वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि खेड्यापाड्यातल्या साध्या सुध्या माणसाशी कसं जुळवून घ्यायचं याचं गणित मधुभाऊंना निश्चितपणे जमलेलं आहे आणि त्याचा निश्चितपणे फायदा सुधाकर भाऊ आमदार होत असताना त्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. आणि खरं बंधुप्रेम कसं असावं ते मधुभाऊकडून शिकावं आणि छोट्या भावाला ते तेवढंच प्रेरणा देतात. त्याच्या पाठीमागे अतिशय कष्टमय 24 तास त्याच्या मागे उभं राहण्याची धारणा मधुभाऊंनी घेतलेली आहे आणि तेवढंच एक सर्वांनी आम्ही बंडू शेठ असतील, मी असेल, इतर सर्व मंडळी असतील तर सुधाकर शेठना 2024चा आमदार आम्हाला बघायचंच आहे. त्या दृष्टिकोनातून हे सगळं चालू आहे. पण आमदारकीचं वर्ष आहे म्हणून मधुभाऊचा वाढदिवस साजरा होतोय असं नाही. दरवर्षीप्रमाणे त्याच पद्धतीने बहुतांशी आणि त्यापेक्षा काकणभर सरस असं आजचा वाढदिवस आहे आणि सर्व मंडळी, आमचे मित्रपरिवार, कार्यकर्ते, मधुशेठ गारे फाउंडर मेंबर असलेला तिरुपती बालाजी मित्रमंडळ हे दरवर्षी सातत्याने तिरुपतीच्या दर्शनाला जात असतात आणि हे करत असताना सुरुवातीला त्यांच्या 12 ते 15 लोक बरोबर असायची. आज त्या क्षणी सुरू केलेल्या उपक्रमाला 21 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जी सुरुवातीला 12 मंडळी होती, मागच्या वर्षी ह्या उपक्रमात 700 कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि ह्या वर्षी 1200 कार्यकर्त्यांना घेऊन सुधाभाऊ, मधुभाऊ आणि सगळं त्यांचं तिरुपती मित्रमंडळ या ठिकाणी जात असतं. अतिशय इथून निघाल्यापासून घरी येईपर्यंत अतिशय चांगलं असं नियोजन या दोन्ही भावांच्या माध्यमातून, सुधाभाऊच्या माध्यमातून केलेलं असतं आणि सुधाभाऊंचा विशेष कटाक्ष असतो. सर्वांना ची सोय कशी होईल, सगळ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय कसा मिळेल यासाठी निश्चितपणे प्रयत्न करत असतात. त्यामुळे सुरुवातीची असणारी संख्या ही वाढत जाऊन आता ती 1200 पर्यंत पोहोचलेली आहे आणि 21 हा आकडा शुभ असल्यामुळे 2024 आहे आणि वर्ष 21वा आहे. निश्चितच तिरुपती बालाजी आपल्याला निश्चितच त्याचं फळ या ठिकाणी मिळेल असं आपण ज्या माध्यमातून आता जातोय, ज्या उपक्रमातून आपण हा वाढदिवस साजरा करतोय आणि सुधाकर शेठ गारे
ज्या हिशोबाने निवडणुकीला सामोरे जात आहेत त्या हिशोबाने तिरुपती बालाजी सारख्या दैवताला देखील त्याची दखल घ्यावी लागेल आणि निश्चितपणे सुधाभाऊंचा विजय या ठिकाणी निश्चित आहे। वाढत जाणारे कार्यकर्त्यांची संख्या आणि नियोजनबद्ध काम आणि प्रत्येक माणसाचं रिझर्वेशन, तिथं राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टीचा अतिशय काटेकोरपणे पालन तो भाविक म्हणा किंवा कार्यकर्ता म्हणा किंवा हा घरी येईपर्यंत सगळी त्याची अतिशय चांगली चोख बंदोबस्त या ठिकाणी केलेला असतो आणि त्याचाच परिपाक म्हणून 1200 कार्यकर्त्यांचं रिझर्वेशन आणि त्यांनी केलेलं आहे। तर असं हे तिरुपती बालाजीवर अतिशय श्रद्धा असलेलं हे कुटुंब, मधुभाऊ, त्यांचे भाऊ आणि संपूर्ण त्यांचा तिरुपती बालाजी मित्रमंडळ आहे। त्यात आमचे बंडूशेठ असतील, देशमुख असतील, हे सगळी जी मंडळी आहे अतिशय तन-मन धनाने त्या ठिकाणी ह्या नियोजनाच्या कामामध्ये सहभागी होत असतात। भाऊंचा बऱ्याच वेळा वाढदिवस गाडीतही कार्यकर्त्यांनी साजरा केलेला आहे, कारण साधारणपणे ऑगस्टमध्ये जाण्याचा योग असतो आणि त्याप्रमाणे ते नियोजन केलेलं असतं। त्यामुळे गाडीत देखील अतिशय उत्साहात भाऊंचा वाढदिवस साजरा केला जातोय। तर निश्चितपणे त्या 21 वर्ष पूर्ण होताना भाऊंना देखील खूप सारा आनंद होतोय आणि निश्चितच तिरुपती बालाजीच्या ठिकाणी समर्पित झाल्यानंतर आपली जी इच्छा आहे ती निश्चितपणे पूर्ण होणार आहे। त्या निमित्ताने देखील सर्व हे 1200 जण जे जात आहेत ते निश्चितपणे चांगल्या भावनेने तिथे जात आहेत आणि देवाच्या चरणी लीन होऊन आणि सुधाभाऊंसाठी आपण जे कार्य करतोय, आपण जे प्रयत्न करतोय त्यांना यश मिळेल असं निश्चितपणे वाटतंय आणि त्याचाच परिपाक म्हणून भाऊंकडे आज एवढ्या प्रचंड कार्यकर्त्यांचा ओघ शुभेच्छा देण्यासाठी आहे। भाऊंचा असणाऱ्या स्वभावामुळे आणि नेतृत्व कसं असावं, संघटन कौशल्य कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मधुशेठ घारे आहेत आणि त्यांच्या प्रेमापोटी ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। परत एकदा भाऊंना शुभेच्छा। ते तिरुपतीला जावं, व्यवस्थित त्यांचं सगळं टीम जे आहे, कार्यकर्ते आहेत, भक्त आहेत, त्यांचा प्रवास सुखमय हो त्यांना आणि भाऊंना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळे येऊन मधुभाऊंना या ठिकाणी शुभेच्छा देतात। मधुभाऊंना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि भाऊंना परत एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद।